हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि ही आहे माझी क्यूटशी मायरा. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आज की मी मायराची मालिश कशा प्रकारे करत असते. एक 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 सगळ्यात पहिले मी पायापासून सुरुवात करत असते. काय काही काही जण डोक्यापासून पण सुरुवात करत असतात, पण मी पायापासून सुरुवात करत असते. मालिश केल्याने बाळाला मस्त अशी शांत झोप लागत असते. बाळ शांत झोपतं अशा मालिश केल्याने. आरामशीर आरामशीर मालिश करत असते तिची. कारण की जोर जोर जर मालिश केली तर तिला पण अनकम्फर्टेबल फील होतं आणि ती रडते. तिचे बाळाचे जे कापा असतात अशा पायाच्या त्यांच्यामध्ये मालिश करून घ्यायची, कारण की तिथे पण मळ असतो. ह्या इथे अशा पायाच्या याच्यामध्ये मी मालिश करून घेत असते. त्याने हे जे जॉईंट असतात प्रत्येक जॉईंट पण मालिश करत असते बघा. आणि हे जे पायाचे जे बोटं असतात याच्यामध्ये सुद्धा मालिश करून घेत असते, कारण याच्यामध्ये ना असा मळ साचलेला असतो. तो मळ पण सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला तेलाने किंवा दिवसभरच्या धूळ मातीत मळ साचतो, हे पण काढून घेत असते मी. कसे वाटते का पिल्लू? पिल्लूला कसे वाटते? धीरे धीरे मालिश केल्यावरती पण करू देते, तुला पण छान वाटतं. आणि जे असे टोंगळे असतात, कोपरे असतात, त्यांना पण मी असं स्मूथली करत असते. तुला किती शांत बसले, थोडंसं पण रडत नाही. आणि जोरा जोरात जर करायला लागलं की खूप ओरडते. काय झालं बेटा? काय झालं? मग मालिश करते. बघा याच्यात बी तसंच आहे. थांब ना बाळा. आणि जे बाळाचे जे तळपाय आहे त्याला मी असं टॅप करत असते, कारण की तिला खूप छान वाटते. बघ कशी बोटे करते. काय काय झालं? हे बघा खूप छान वाटतं तिला. सकाळी जेव्हा ती उठती, मी जेव्हा उठते तेव्हा ती उठून जाते. मग तेव्हा त्या मालिश करत नसते मी, कारण की तिच्या पप्पाला जेवण बनवायचं असतं, ड्युटीला जायचं असतं. त्याच्यामुळे काही मी सकाळी मालिश करत नसते. जेव्हा ते जातात घरातले आधी कामं होते, म्हणजे 10 वाजता तिची मालिश करत असते. आणि 10 वाजता मालिश केल्यावर मग ती थोडा वेळ झोपती. परत उठल्यावर मग तिची अंघोळ घालून देत असते मी. मग असं पायाला प्रेस करायचंय. ते पाय ते सरळ ठेवतच नाहीये. हो ना बाळा. हो ना, काढते ना.
सगळं गोळा करते. राहू दे ना. अरे बरे घे. तिला हे नाही देत. सगळंच गोळा करते. हे घे. हे बघा मी सांगितलं होतं तुम्हाला की पायाच्या बोटामध्ये जसा मळ बसतोय तसा हाताच्या बोटामध्ये सुद्धा मळ बसत असतो. त्यामुळे इतकं पण साफ करून घ्यायचंय असं. हे बघा. आणि जे असे हात असतात तिथले मनगट ते सुद्धा असे चोळून घ्यायचे. तिथे बी मळ असतो. प्रत्येक गोष्ट अशी पद्धतशीर धीरे धीरे करत असते. टाइम लागला तरी पण चालतो. पाहू दे ना बाळा. हे घे. ते हात तोंडात घालते. बघा अशी मालिश करून घेत असते मी तिची धीरे 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 धीरे. ती पण रडत नाही. तिला पण छान वाटते धीरे धीरे केलं. फास्ट मध्ये गेल्यावर ती रडती. नाही बाळा काय. माझ्या बाळाला एका ठिकाणी बसायचंच नाहीये. इकडून तिकडून चक्रा मारायचंच आहे. सगळं गोळा करायचंय. काय मारायचं. उठायचं नाही बाळा. उठायचं नाहीये बाळा. इकडच्या हातामध्ये पण असं मळ सारखं आहे. ते तुम्ही जोडून घेणार आहे. काय काय झालं. काय पाहिजे. त्यानंतर काना पण चोळून घेत असते. कानामध्ये जेव्हा आपण तिला साबण लावतो कानाजवळ असं बाळाला जेव्हा साबण लावत असतो तेव्हा असं थोडं साबणाचं धुतलं पण असं राहत असतं. आणि आपण मसाज करताना जर ते असं चोळून घेतलं तर मग ते निघून जात असतं. कानाच्या मागं पण अशी चोळून घ्यायचे कारण की त्यांना बाळ खूप छान वाटतं. बघा काय माझ्या बाळाला मालिशच नाही करू द्यायची आज. सांगितलं धर. हे घे. नाही घ्यायचं. घ्यायचं. घे. बघा इकडचं कान सुद्धा चोळून घेते. बाळाचं जे नाक आहे त्याच्या मला असं टॅप 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 करायचं आहे. कारण की असं केल्याने जे बाळाच्या ज्या अश्रुग्रंथी असतात त्या खुलतात. 1 वर्षापर्यंत बाळाच्या अश्रुग्रंथी जे असतात ते ब्लॉक असतात. आणि असे केल्याने जर असं केलं तर त्या अशा खुलतात. दाखवू दे. मांडीला पण चोळून घेत असते कारण की इथे पण थोडा थोडा मळ असतो साचलेला.
काय तसं नाही पाहू द्यायचं. थांब ना. त्यानंतर मी याला उलट करून करते आता. जास्त वेळ असं राहिली किती रडती येतो. त्याला सगळं गोळाच करायचंय बघा. आपण पण असं मानेला लावून द्यायचं आणि शोल्डरला जे आहे ते असं असं करायचंय. काय आणि इथे पण सोडून घ्यायचंय. हो बघा किती रडरड करतीये. मालिश केल्याने बाळाला शांत झोप लागत असते, त्यामुळे मी तिची मालिश करत असते रोज. मीच करत असते तिची मालिश. काय बाळा बघा कसं होतंय याचं संपते. काय बाळा काय बाळा काय बाळा बाळगीला बोलते. सगळं गोळाच करायचंय बाळा. मी तिची टाळू भरत नसते, नुसतं तेलाच लावून देत असते टाळूवरती. तेल टाकत असते. पूर्वीच्या बाया काय करायच्या, टाळू अशा दाबू दाबू भरायच्या, तेल टाकून दाबू दाबू असं भरायच्या. कारण की त्यांचं म्हणणं होतं हांडे उचलायला लागत असेल, भारा जड वस्तू काय उचलायला लागत असेल, डोकं दबन, त्याच्यामुळे तर खूप दाबू दाबू टाळू भरायच्या. पण आताचे डॉक्टर लोक बोलतात की टाळू नाही भरली तरी चालतं. टाळू लवकर भरल्या गेली तर बाळाच्या ब्रेनचा जे डेव्हलपमेंट असतो ते खूप स्लो मध्ये होत असतो. त्याच्यामुळे डॉक्टर लोक आजकालचे ऍडवाइस देतात की टाळू नाही भरायची म्हणून. मी तिला काजळ पण नाही लावलेलं. पाहू द्या पाहू द्या. मग अशा प्रकारे मी तिची मालिश करून घेत असते. जरा या. आणि असं केल्याने बाळाच्या पोटात जी गॅस असते जमा ती निघून जात असते. असं करायचंय. किंवा तुम्ही असं पण करू शकता. हात पाय असे मोकळे होतात हे असं केल्याने. द्या द्या नाही नाही कर द्यायचं. काहीच करू देत नाहीये बघा. सोडून देते. तर अशा प्रकारे मी माझ्या बाळाची मालिश करत असते. नेक्स्ट पार्ट मध्ये मी तिची अंघोळ कशी घालते ते सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील. थँक्यू फॉर वॉचिंग.